महाविकास आघाडीची घोषणाबाजी, जनसुरक्षा विधेयक रद्द करा. सरकारला थेट इशारा, विधेयक मागे घेतले नाही तर आंदोलन उग्र होईल. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे तीव्र आंदोलन झाले. या विधेयकामुळे लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, बन्सी सातपुते, भरत खाकाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सरकारने बहुमताचा आधार घेऊन कोणतीही सार्वजनिक चर्चा न करता हे विधेयक मंजूर केले. त्यामुळे लोकशाहीवर थेट प्रहार झाल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले जातील आणि राज्य हुकुमशाहीकडे जाणार अशी भीती व्यक्त करण्यात आली. या कायद्याचा वापर सरकार विरोधकांना गप्प बसवण्यासाठी, आंदोलन करणाऱ्या नागरिकांना गुन्हेगार ठरवण्यासाठी व कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्यासाठी होईल अशी भावना निदर्शनात व्यक्त झाली. सामाजिक चळवळी, लेखक, पत्रकार, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांवर या कायद्याचा वापर होऊ शकतो असे निदर्शनात सांगण्यात आले. जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात येईल असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी दिला. सरकारविरोधी भूमिका किंवा लोकशाही मार्गाने व्यक्त केलेले विचार गुन्हेगारी ठरू नयेत म्हणून या कायद्याविरोधात जोरदार हाक देण्यात आली. आज अहिल्यानगर शहरामध्ये आम आदमी पार्टी, महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निषेध व्यक्त करण्यात आला. तो निषेध म्हणजे जो पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, जनसुरक्षा कायदा यांनी लागू केला त्याबद्दल. त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो, याच्या पहिले ईडी आणि सीडी या मार्फत कोणत्याही माणसाला अटक केली जात होती आणि त्याला 6 महिने नॉन बेलेबल दिलं जात होतं आणि त्या माणसाने प्रूफ करायचं की मी निर्दोष आहे म्हणून. आणि आता त्यानंतर त्यांनी पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा असा कायदा आणलाय की त्याचं उदाहरण म्हणजे आमचे आपचे नेते मलिक यांना काल परवा अटक करण्यात आली आणि त्यांची मागणी हेच होती की सर्वसामान्यांसाठी, आरोग्यासाठी सरकारी हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांनी मागणी केली होती. असा हा खतरनाक कायदा यांनी अंमलात आणलेला आहे आणि तो रद्द करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे. आणि जर हा कायदा रद्द झाला नाही तर जे बांगलादेशमध्ये झालं, कालच काठमांडू, नेपाळमध्ये झाले, अशी परिस्थिती या भारत देशात होईल. यासाठी हा कायदा लवकर रद्द करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.